माझ्यामध्ये ना असे वेगळे वेगळे टॅलेंट आहेतच बरं का. त्यामुळे त्या मुलांना म्हटलं की मी वाजून दाखवते तुम्हाला डमरू. तर ते म्हणे की नाही बाबा तुला काही येत नाही, मीच दाखवतो. काही रिस्पेक्ट आहे का नाही राव. त्यामुळे मला ना खूप राग आला होता बरं. म्हणून ही छोटी ना सायकल खेळत होती, तिला म्हटलं सायकलचा आवाज नाही आला पाहिजे बिलकुल. त्यामुळे ना ती सायकल उचलून घेऊन गेली बघा. त्यानंतर माझा टाइम झाला होता तर मी निघले कामावरती. आणि ना बाहेर ऊन खूप आहे, त्यामुळे ना थोडं डिहायड्रेशन झाल्यासारखं वाटतंय. त्यामुळे म्हटलं रस तरी प्यावा. आणि ना मला बरेच जण हा प्रश्न विचारतात की तुला घरचे काही बोलत नाहीत का, तू बाहेरचं एवढं खात असतेस, घरी जेवण करते की नाही, नुसतं बाहेरचं खाते. पण ऍक्च्युली आहे असं की माझ्या घरचे ना मला काहीच बोलत नाहीत. उलट त्यांचं असं म्हणणं आहे की तू पण खात जा आणि आम्हाला पण घेऊन येत जा. असं काही नाहीये, तुम्हाला खरं वाटलं काय. घरचे तर बोलणारच यार, प्रत्येकाच्या घरचे बोलतात. पण काय करणार, हा माझा जॉब आहे. आणि एक वेळेस मी खर्च करते, एक वेळेस दुसऱ्याला करायला लावते, असं आमचं चालू असतं. प्रत्येकाने एकेका दिवशी खर्च करायचं, त्यामुळे एवढं काही नाही वाटत. आणि झालंय असं ना की ते व्हिडिओ बनवल्यामुळे ना सर्वांना कळतंय. नाही तर आधी पण खायचे, पण आधी कोणाला समजत नव्हतं ना की मी काय खायचे काय करायचे. पण आता व्हिडिओमुळे सर्वांना सगळंच कळायला लागलंय, असं झालंय. त्यामुळे तुम्हालाही माझ्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर मला फॉलो नक्की करा. ओके बाय.